ती म्हणजे भारताचा महान्यायवादी. भारताचा महान्यायवादी त्याला इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. तर या संस्थेचा किंवा या व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि घटनेमध्येच या व्यक्तीची तरतूद दिलेली आहे, या पदाची तरतूद दिलेली आहे. कलम 76 मध्ये भारताचा महान्यायवादी या पदाची तरतूद देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ही एक घटनात्मक संस्था आहे किंवा घटनात्मक पद आहे असं आपण म्हणू शकतो. तर भारताचा महान्यायवादी म्हणजे नेमकं काय, तर भारत सरकारचा वकील असं आपण सोप्या भाषेत त्याला म्हणू शकतो. म्हणजे वकिलाचं काम काय असतं, कायदेशीर बाबतीमध्ये न्यायालयामध्ये बाजू मांडणे, कायद्याला अनुसरून कायद्याचा तो अभ्यासक असतो. कायद्याचा त्याला सगळ्या कायद्यांचा त्याला अभ्यास असतो आणि त्या अभ्यासावरून तो एखाद्या खटला जेव्हा न्यायालयामध्ये उभारला जातो तेव्हा तो एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची बाजू न्यायालयामध्ये कायद्याला घटनेला अनुसरून मांडत असतो. बरोबर आहे. तर आपल्याला माहित आहे की वकील कोर्टामध्ये प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक पक्ष जो आहे तो आपला वकील नेमतो. तसंच भारत सरकारने नेमलेला हा एक वकील आपण म्हणू शकतो की जो भारत सरकारची बाजू देशामधल्या न्यायालयामध्ये मांडतो. म्हणजे जेव्हा जेव्हा भारत सरकार विरुद्ध खटला उभारला जातो किंवा भारत सरकार एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था याच्या विरोधात कोर्टामध्ये खटला दाखल करतं तेव्हा भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम हा भारताचा महान्यायवादी करत असतो. आता न्यायालयामध्ये फक्त बाजू मांडणं एवढंच त्याचं काम नसतं, तर कायदेशीर बाबतीमध्ये म्हणजे कायद्याला अनुसरून भारत सरकारला वेगवेगळे निर्णय घेताना तो कायदेशीर सल्ला देत असतो. म्हणजे कायद्याचं त्याला ज्ञान असतं आणि त्याच्यामुळे भारत सरकार म्हणजे मंत्रिमंडळ कोणत्याही मंत्र्याला, पंतप्रधानांना एखाद्या बाबतीमध्ये निर्णय घेताना कायद्यानुसार तो निर्णय योग्य आहे का किंवा कायद्याला अनुसरून त्याच्यामध्ये दिलेल्या तरतुदी आहेत का हे ठरवण्यासाठी हा महान्यायवादी जो आहे तो केंद्र सरकारला सल्ला देत असतो. तर थोडक्यात काय, तर भारत सरकारचा वकील म्हणजे भारताचा महान्यायवादी असं आपण म्हणू शकतो. आणि मग याच पदाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर देशामधील कायदा अधिकारी हा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच भारताचा महान्यायवादी आहे असं आपण म्हणू शकतो. मग याची नियुक्ती कशी होते, त्याची पात्रता काय असते, त्याचा कार्यकाल किती असतो, तर या बाबी आता आपल्याला पाहायच्या आहेत. तर लक्षात घ्या, भारताच्या महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते आणि त्याचा कार्यकाल निश्चित असा नाहीये. कार्यकालाच्या बाबतीत घटनेमध्ये म्हटलेलं आहे की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत व्यक्ती भारताच्या महान्याय पदावरती राहील. म्हणजे निश्चित असा कार्यकाल दिलेला नाही. तसंच त्या व्यक्तीला पदावरून काढण्यासाठी कारणे किंवा पदावरून काढण्याचा कालावधी जो आहे तो घटनेमध्ये दिलेला नाही. त्याच्यामुळे राष्ट्रपतीची मर्जी हाच अंतिम घटक त्याच्या कार्यकालाच्या संदर्भात आहे. म्हणजे राष्ट्रपतीला वाटेल तेव्हा ते व्यक्तीला महान्याय पदावरून काढू शकतात किंवा त्याला बडतर्फ करू शकतात. म्हणजेच राष्ट्रपतींची मर्जी ही अंतिम आहे. आणि आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती कोणताही निर्णय हे स्वतः घेत नसतात, ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने किंवा मंत्रिमंडळ सांगेल त्यानुसार ते निर्णय घेत असतात. म्हणजेच थोडक्यात काय, तर मंत्रिमंडळ भारत सरकार याच्या मर्जीनुसार त्याचा कार्यकाळ असतो आणि मर्जी असेपर्यंतच तो त्या पदावरती कायम राहू शकतो. तर कार्यकालाच्या संबंधात लक्षात ठेवायचं की भारतीय महान्यायवादीचा निश्चित असा कार्यकाळ नाही. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत तो पदावरती राहू शकतो, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यासाठी पात्रता काय आहे, भारताचा महान्यायवादी या पदावरती नेमणूक होण्यासाठी व्यक्तीकडे कोणती पात्रता असली पाहिजे, तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते तीच पात्रता भारताचा महान्यायवादी बनण्यासाठी लागते. मग ती पात्रता काय आहे, तर त्यामध्ये 4 पात्रतेच्या अटी आहेत. एक, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आणि त्यानंतर दुसरी अट काय आहे की उच्च न्यायालयामध्ये त्याने 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष त्याने वकिली केलेली असली पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात प्रसिद्ध असा कायदेपंडित असला पाहिजे. म्हणजे जी पहिली अट सांगितली
तो भारताचा नागरिक असला पाहिजे, ही कंपल्सरी आहे. आणि त्यानंतरच्या 3 अटी सांगितल्या, त्यातली कोणतीही एक अट त्याने पूर्ण केलेली असली पाहिजे. म्हणजे तो एकतर उच्च न्यायालयामध्ये, देशातल्या कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश असला पाहिजे, किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष त्याने वकिलीचं काम केलेलं असलं पाहिजे, किंवा राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात असा कायदेपंडित असला पाहिजे. तर या पात्रतेच्या अटी जर व्यक्तीकडे असतील तर त्या व्यक्तीची भारताचा महान्यायवादी या पदावरती नियुक्ती केली जाऊ शकते. आणि ही नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात. आणि राष्ट्रपतीच महान्यायवादीला पदावरून बडतर्फ करू शकतात. आता बडतर्फ करण्याची कारणे घटनेमध्ये दिलेली नाहीत. राष्ट्रपतींना कोणतंही कारण एखाद्या व्यक्तीला महान्याय पदावरून बडतर्फ करताना द्यावं लागत नाही. याच्या आधी आपण ज्या घटनात्मक संस्था पाहिल्या त्यामध्ये घटनेमध्ये निश्चित अशी कारणं दिलेली होती की त्या कारणावरूनच राष्ट्रपती व्यक्तीला त्या पदावरून काढू शकत होता. परंतु भारताचा महान्यायवादी या पदाच्या बाबतीत अशी कोणतीही कारणं घटनेमध्ये नाहीत किंवा राष्ट्रपतींनी ती निश्चित केलेली नाहीत. राष्ट्रपती कोणतंही कारण न देता कोणत्याही वेळी महान्यायवादी पदी असणाऱ्या व्यक्तीला बडतर्फ करू शकतात. लक्षात आलं. आणि याची कार्य काय आहेत, मगाशीच मी सांगितलं की भारताचा वकील म्हणून तो काम करतो. आणि त्याच्यामुळे भारत ज्या ज्या खटल्यामध्ये कोर्टामध्ये आहे भारत सरकार, मग तो भारत सरकारच्या विरोधात खटला दाखल केलेला असू द्यात किंवा भारत सरकारने स्वतः कोणाच्या तरी विरोधात खटला दाखल केलेला असू द्यात, अशा प्रत्येक खटल्यामध्ये भारत सरकारची बाजू देशातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये मांडण्याचं काम हा भारताचा महान्यायवादी करतो. तसंच राष्ट्रपतींनी वेळोवेळी सांगितलेल्या मुद्द्यावरती भारत सरकारला, केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचं काम देखील हा भारताचा महान्यायवादी करतो. आणि याशिवाय राज्यघटना किंवा संसदेने केलेला कायदा यानुसार त्याच्यावरती इतर जर काही कामे सोपवली तर ती कामे देखील त्याला पार पाडावी लागतील असं घटनेमध्ये म्हटलेलं आहे. मग अशा पद्धतीनं तो आपलं काम करत असतो, भारत सरकारची बाजू मांडत असतो, भारत सरकारला वेगवेगळ्या विषयावरती कायदेशीर सल्ला देण्याचं काम करतो, तसंच राष्ट्रपतींनी सोपवलेली कामे तो पार पाडत असतो. अशा पद्धतीनं कायदेशीर कामे करणारा तो भारताचा वकील म्हणून काम करतो असं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. आता या भारताच्या महान्यायवादीला आपल्या पदाची कार्य पार पाडत असताना काही विशेष अधिकार मिळतात की जे सामान्य नागरिकाला अधिकार मिळत नाहीत, ते विशेष अधिकार त्याला मिळतात. ते कोणते विशेष अधिकार आहेत तर पहिला विशेष अधिकार आहे तो म्हणजे आपली कामे, म्हणजे त्याला जी काही कामे सोपवलेली आहेत ती कामे करत असताना तो देशातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा कोणतंही दुय्यम न्यायालय, त्या न्यायालयामध्ये तो उपस्थित राहू शकतो आणि तिथे बाजू मांडू शकतो. तो त्याला असणारा एक विशेष अधिकार आहे. आणि दुसरा विशेष अधिकार म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहामध्ये किंवा दोन्ही गृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये तो उपस्थित राहून कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतो. तिथे आपलं मत मांडू शकतो, विचार मांडू शकतो. फक्त त्याला तिथे मतदान करण्याचा अधिकार नाही. लक्षात आलं. कारण तो संसदेचा सदस्य नाही, त्याच्यामुळे त्याला मतदान करण्याचा अधिकार नसतो, परंतु बाकी सगळे अधिकार असतात त्याला. म्हणजे तिथं उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, तिथे भाषण करण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तर हे अधिकार जे संसद सदस्यांना असतात ते सगळे अधिकार त्याला आहेत. अपवाद मतदान करणं एवढाच अधिकार त्याला नाहीये. बाकी सगळे अधिकार संसदेच्या सदस्याचे त्याला उपलब्ध आहेत. लक्षात आलं. तर हे अधिकार त्याला आहेत. आणि संसद सदस्यांना जे विशेष अधिकार मिळतात संसदेचा सदस्य असल्यामुळे ते देखील या भारताच्या महान्यायवादीला मिळतात. म्हणजे त्याला अधिवेशन सुरू होण्याच्या आधी 40 दिवस आणि नंतर 40 दिवस अटक करता येत नाही दिवाणी खटल्यांच्या बाबतीमध्ये. त्यानंतर संसद सदस्यांनी संसदेमध्ये कोणत्याही विषयावरती जे काही भाषण केलेलं असेल किंवा कोणताही मत मांडलेलं असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे असतं त्याच्यावरती कोणतेही प्रश्न उपस्थित करता येत नाही. तसंच या महान्यायवाद्यालाही हा अधिकार आहे. तोही संसदेमध्ये बोलताना त्याने जे काही विचार मांडलेले असतील, जे काही डॉक्युमेंट प्रकाशित केलेलं असेल, जो आपलं अभिव्यक्त केलेलं असेल मत, त्याच्यावरती कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न विचारता येणार नाही. थोडक्यात काय तर संसदेच्या सदस्याचे सर्वच्या सर्व अधिकार त्याला असतात.
फक्त मतदानाचा अधिकार त्याला नसतो. तर हे त्याचे काही विशेष अधिकार आहेत. भारताचा वकील म्हणून काम करत असताना भारत सरकार या भारताच्या महान्यायवाद्यावरती काही मर्यादा किंवा काही बंधनं देखील लादतं. कोणती बंधनं आहेत ती? तर ती बंधने बघा. पहिलं बंधन म्हणजे भारत सरकार विरुद्ध एखादा खटला जर सुरू असेल तर त्या खटल्यामध्ये भारत सरकारच्या विरोधामध्ये तो कोणालाही सल्ला देणार नाही. म्हणजे एखादा खटला आहे आणि भारत सरकारच्या विरोधात कोणीतरी केस फाईल केली आहे आणि त्याचा खटला न्यायालयामध्ये सुरू आहे, तर ज्या कोणी व्यक्तीने किंवा संस्थेने किंवा कंपनीने भारत सरकार विरुद्ध केस फाईल केलेली आहे, अशा प्रकरणात भारत सरकारच्या विरोधात दुसऱ्या कोणाला तो भारताचा महान्यायवादी सल्ला देऊ शकत नाही. तसंच ज्या प्रकरणात भारत शासनाने त्याला सल्ला मागितलेला आहे त्या प्रकरणामध्ये तो इतर कोणाला सल्ला देऊ शकत नाही. म्हणजे एखादी अशी घटना असेल किंवा असा प्रसंग येईल की तिथे भारत सरकार खटल्याशी संबंध नाहीये, परंतु एखादा निर्णय घ्यायचा आहे, एखादी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात शासनाने त्या महान्यायवाद्याकडे सल्ला मागितलेला आहे, तर त्याच घटनेच्या संदर्भात त्याच प्रकरणाच्या संदर्भात तो महान्यायवादी दुसऱ्या कोणाला सल्ला देऊ शकत नाही. ज्या प्रकरणात भारत सरकारने त्याला सल्ला मागितलाय त्या प्रकरणात दुसऱ्या कोणाला त्याला सल्ला देता येत नाही. हे त्याच्यावरती एक बंधन आहे. त्यानंतर भारत सरकारशी संबंधित नसलेल्या फौजदारी खटल्यामध्ये आरोपीची बाजू मांडण्यासाठी त्याला आधी सरकारची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे इथे भारत सरकारशी संबंधित खटला नाहीये, परंतु तो खटला कसा आहे? फौजदारी स्वरूपाचा आहे, ज्याच्यामध्ये गुन्हा घडलेला आहे आणि गुन्हा केल्याचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या आरोपीची बाजू मांडायची आहे किंवा त्या आरोपीची केस या भारतीय महान्यायवाद्याला स्वीकारायची आहे. तर ती स्वीकारण्यापूर्वी त्याला भारत सरकारचा आधी सल्ला घ्यावा लागतो किंवा भारत सरकारची आधी परवानगी घ्यावी लागते आणि सरकारने परवानगी दिली तरच अशा फौजदारी खटल्यात आरोपीची केस त्याला स्वीकारता येते. लक्षात आलं? तसंच भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही महामंडळाच्या संचालक पदावरती त्याची नेमणूक केली जाऊ शकत नाही. तर अशी काही मर्यादा, अशी काही बंधने ही या भारताच्या महान्यायवाद्यावरती टाकली जातात. कारण का? तर तो भारत सरकारचा वकील म्हणून काम करत असतो, भारत सरकारला कायदेशीर बाबतीत सल्ला देणारा असतो. थोडक्यात तो भारताचा व्यक्ती म्हणून समजला जातो सरकारचा. आणि जर त्या व्यक्तीने त्याच्या खाजगी व्यवसाय करत असताना जर असं काही वाद निर्माण होईल अशा स्वरूपाच्या प्रकरणामध्ये त्याने आपला सल्ला दिला किंवा त्याने फौजदारी खटल्यामध्ये आरोपीची बाजू मांडली तर त्याच्यावरती विवाद निर्माण होऊन सरकारला जाब विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून अशी काही बंधने किंवा मर्यादा या भारताच्या महान्यायवादी व्यक्तीवरती भारत सरकारने टाकलेल्या आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की भारताचा महान्यायवादी हा काही पूर्ण वेळ सल्लागार नाहीये. म्हणजे रोज त्याचं ऑफिस असतं, तिथं ऑफिसमध्ये जायचं, सरकारचा सल्लागार किंवा सरकारचा वकील म्हणून त्यांनी काम करायचं असं त्याचं पद नाहीये. जेव्हा भारत सरकारला गरज पडते, जेव्हा भारत सरकारला सल्ला घेण्याची गरज पडते किंवा एखादा खटला उद्भवतो त्यावेळी फक्त ते भारताच्या महान्यायवादीला सल्ला देण्यासाठी बोलावतात. 24 तास किंवा पूर्ण वेळ असणारं हे पद नाहीये किंवा सरकारच्या नोकरीचं देखील हे पद नाहीये. त्याला फक्त सल्ला देण्याचं काम दिलेलं असतं. जेव्हा भारत सरकार मागणी करतं तेव्हा तो सल्ला देतो, त्याच्या बदल्यात राष्ट्रपती जसे ठरवतील त्या पद्धतीनं त्याला मानधन दिलं जातं. इतर वेळी तो आपला खाजगी वकिलीचा व्यवसाय करू शकतो, कोणत्याही केसेस घेऊ शकतो. मग मी आधी सांगितलं ती बंधने पाळून त्याला त्या केसेस घ्याव्या लागतात. म्हणजे त्याला खाजगीरित्या वकिलीचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ असा नाही की एखाद्या खटल्यामध्ये सरकारच्या विरोधातच त्याने केस हाती घेतली असं तो करू शकत नाही. किंवा फौजदारी खटला हाती घेताना किंवा केस त्याने घेताना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते. तर अशा पद्धतीची काही बंधने पाळून तो खाजगी विधी व्यवसाय किंवा वकिलीचा व्यवसाय करू शकतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं भारताचा महान्यायवादी हा म्हणजेच भारताचा वकील असतो आणि त्याला या पद्धतीनं कार्य करावी लागतात. तर या संदर्भात आपण त्याची नियुक्ती, त्याचा कार्यकाल या बाबी पाहिल्या आणि त्याचं कार्य काय आहे ते देखील आपण पाहिलं. आता
आता आपल्याला भारताचा महान्याय अधिकर्ता पाहायचा आहे. आता हे थोडा मराठी शब्द अवघड आहे, त्यासाठी इंग्लिश शब्द सोपा आहे, तो तुम्ही ऐकलाही असेल. तर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असं याला म्हटलं जातं. कोणाला? भारताचा महाअधिकर्ता याला. आणि हा काय असतो? तर भारताच्या महान्यायवादीला कामामध्ये मदत करण्यासाठी किंवा त्याच्यावरती ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्याला सहाय्य करण्यासाठी ह्या भारताचा महान्याय अधिकर्ता नेमला जातो किंवा सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया नेमला जातो. आता हा जो सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आहे हे पद घटनात्मक नाहीये किंवा हे कोणत्या कायद्यानेही स्थापन झालेलं नाहीये. तर हा भारत सरकारने नेमलेला एक अधिकारी असतो. हा कोणताही घटनात्मक किंवा घटनेमध्ये याची तरतूद नाहीये, कोणत्याही कायद्यामध्ये याची तरतूद नाहीये. सरकारने हा थेट नेमलेला अधिकारी आहे आणि तो भारताच्या महान्यायवाद्याला सहाय्य करण्यासाठी असतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या वकिलाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली, ज्याला आपण म्हणतो भारताचा महान्यायवादी. असंच प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्य सरकारची बाजू मांडणारा एक वकील असतो, त्याला म्हटलं जातं राज्याचा महाधिवक्ता किंवा ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं म्हटलं जातं. आणि हा प्रत्येक राज्याला असतो. इथे देखील त्याची तीच कामं असतात की राज्य सरकारला कायदेशीर बाबतीत सल्ला देणं आणि राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडणं ही त्याची कामे असतात. मग याची तरतूद घटनेमध्ये कलम 165 मध्ये देण्यात आलेली आहे आणि याची तरतूद सेम महान्यायवाद्यासारखीच आहे. फक्त राष्ट्रपतीच्या ठिकाणी राज्यपाल आहे, केंद्र सरकारच्या ठिकाणी राज्य सरकार असे शब्द आहेत. बाकी त्याची रचना, नियुक्ती, कार्यकाल सगळ्या बाबी या बऱ्यापैकी समान आहेत. मग त्या बाबी कशा आहेत, त्याच्यामध्ये काय बदल आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. तर जो राज्याचा महाधिवक्ता असतो त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्याच्या राज्यपालाकडून त्याची नियुक्ती केली जाते आदेशाद्वारे. त्याच्यासाठी पात्रता जर पाहायला गेलं तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता राज्याचा महाधिवक्ता होण्यासाठी लागते. इथे थोडासा बदल आहे. भारताचा महान्यायवादी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते ती लागत होती, परंतु इथे राज्याचा महाधिवक्ता होण्यासाठी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता त्याने पूर्ण करणं गरजेची आहे. मग उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी कोणती पात्रता लागते? पहिलं, तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि दुसरी, राज्याच्या न्यायिक सेवेमध्ये त्याने 10 वर्ष काम केलेलं असलं पाहिजे किंवा कोणत्याही राज्याच्या उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. तर या 3 अटींपैकी पहिली अट भारताचा नागरिक असला पाहिजे ही कंपल्सरी आहे आणि दुसऱ्या 2 अटींपैकी एक अट, कोणतीही एक अट त्याने पूर्ण केली असली पाहिजे. एक तर 10 वर्ष न्यायिक सेवेमध्ये त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे राज्याच्या न्यायिक सेवेमध्ये, किंवा 10 वर्ष कोणत्याही उच्च न्यायालयात वकिलीचं काम केलेलं असलं पाहिजे. या दुसऱ्या 2 अटींपैकी एक अट आणि पहिली भारताचा नागरिक असलं पाहिजे. ही अट जर त्याने पूर्ण केल्या तर अशा व्यक्तीची नेमणूक राज्यपाल किंवा नियुक्ती राज्यपाल महाधिवक्ता या पदावरती करू शकतात. लक्षात आलं? याचाही कार्यकाल निश्चित असा नसतो. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो पदावरती कायम राहतो. राज्यपालाला वाटेल तेव्हा ते त्याला बडतर्फ करू शकतात आणि त्याला बडतर्फ करण्यासाठी राज्यपालाला कोणतंही कारण द्यावं लागत नाही. घटनेमध्ये याच्याही बडतर्फीची कोणतीही कारणे किंवा कोणतीही प्रक्रिया घटनेमध्ये दिलेली नाही. तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच व्यक्ती महाधिवक्ता पदावरती राहतो. राज्यपालाला वाटेल तेव्हा राज्यपाल त्याला पदावरून काढू शकतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मग त्याची कार्य पाहायला गेलो तर तीच कार्य आहेत जो भारताचा महान्यायवादी केंद्र सरकारच्या बाबतीत करत होता. तीच कार्य हा महाधिवक्ता राज्य सरकारच्या बाबतीत करतो. कोणती कार्य? तर राज्य सरकारला खटल्यामध्ये न्यायालयामध्ये राज्य सरकारची भूमिका मांडायची, बाजू मांडायची. दुसरं म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये बाबतीमध्ये कायदेशीर सल्ला राज्य सरकारला द्यायचा. आणि याशिवाय वेळोवेळी राज्यपालाने सोपवलेली तसेच राज्यघटना किंवा कायद्यानुसार त्याला जी काही कामे सोपवली जातील ती कायदेशीर कामे त्याला करावी लागतात. हा देखील पूर्ण वेळ सल्लागार नसतो राज्य सरकारचा. तो खाजगी विधी व्यवसाय इतर वेळी करू शकतो.
तर त्याच्यावरती देखील काही बंधने असतात. मगाशी आपण जी भारतीय महान्यायवाद्याच्या बाबतीत बंधने पाहिली, तशीच बंधने या महाधिवक्त्याच्या बाबतीतही असतात. म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात तो कोणत्याही प्रकरणामध्ये सल्ला देऊ शकत नाही. तसंच राज्य सरकारने ज्या बाबतीमध्ये त्याला सल्ला मागितलेला आहे अशा प्रकरणामध्ये तो इतर कोणाला तसा सल्ला देऊ शकत नाही. फौजदारी खटल्यामध्ये राज्य सरकारच्या संमतीशिवाय तो एखाद्या आरोपीची बाजू मांडू शकत नाही. तर ही बंधने पाळून त्याला राज्य सरकारसाठी काम करावं लागतं, राज्य सरकारचा वकील म्हणून काम करावं लागतं. आणि राज्य सरकारला जेव्हा वेळ पडेल तेव्हाच ते त्याला सल्ला मागतात. 24 तास किंवा रोज त्याला काम नसतं, तो पूर्ण वेळ राज्य सरकारचा नोकर नाही. लक्षात आलं. आणि कामानुसार त्याला राज्यपाल ठरवतील त्या पद्धतीनं त्याला वेतन किंवा मानधन मिळतं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याला देखील राज्याचा जो महाधिवक्ता आहे त्यालाही काही विशेष अधिकार असतात. जसं राज्यातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये तो उपस्थित राहू शकतो. महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढी काही न्यायालये असतील त्या न्यायालयामध्ये तो उपस्थित राहू शकतो, तो त्याला अधिकार आहे. तसंच राज्याच्या विधिमंडळामध्ये कामकाजामध्ये तो सहभागी होऊ शकतो, तिथे भाषण करू शकतो, तिथे आपलं मत मांडू शकतो. फक्त त्याला मतदान करता येत नाही. एखाद्या विषयावरती जेव्हा विधिमंडळामध्ये मतदान घेतलं जातं तेव्हा तो मतदान करू शकत नाही, कारण तो विधिमंडळाचा सदस्य असत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता ही दोन पदे म्हणजे वकिलाची पदं आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वकील म्हणून काम करणारे ही पदे आहेत. कायदेशीर बाबतीत सल्ला देणं आणि कायदेशीर बाजू मांडणं ही त्याची प्रमुख कामं असतात. या दोन पदांचा विचार केला तर ही दोन्ही पदं घटनात्मक आहेत, घटनेमध्ये त्यांचा उल्लेख आहे. आणि त्यांची जर भूमिका पाहिली तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला सल्ला देणं अशी भूमिका आहे. परंतु ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणामध्ये असतात, कारण त्यांना निश्चित असा कार्यकाळ नाहीये. त्यांना राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंतच ते पदावरती राहू शकतात. त्यांना पदावरून काढण्याची कोणतीही कारणं घटनेत दिलेली नाहीत किंवा कोणतीही प्रक्रिया घटनेत दिलेली नाही. त्याच्यामुळे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची मर्जी असेपर्यंत ते पदावरती असतात. तसंच प्रत्यक्षात पाहिलं तर राष्ट्रपती आणि राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात. म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळाच्या मर्जी असेपर्यंतच महाधिवक्ता किंवा भारताचा महान्यायवादी हे त्यांच्या पदावरती राहू शकतात. आणि हे कामे करत असताना त्यांना संसदेच्या, भारताचा महान्यायवादी संसदेच्या दोन्ही गृहामध्ये सहभागी होऊ शकतो कामकाजात. आणि राज्याचा महाधिवक्ता जो आहे तो राज्याच्या विधिमंडळामध्ये कामकाजात सहभागी होऊ शकतो. तर हे विशेष अधिकार त्याला आहेत. असे विशेष अधिकार मिळवून तो आपली कार्य पार पाडत असतो. आणि असं हे एक घटनात्मक पद आहे जे कायदेशीर अधिकारी म्हणून काम करतं किंवा कायद्याचा अधिकारी म्हणून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारसाठी काम करतं. तर अशी ही दोन महत्त्वाची घटनात्मक पदे आहेत. यांच्यावरती बऱ्याचदा नियुक्ती किंवा पात्रता, कार्यकाल या संबंधी बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. आणि दुसरा एक प्रश्न विचारण्याची जागा म्हणजे विशेष अधिकार. म्हणजे यांना जे विशेष अधिकार असतात ते मंत्र्याप्रमाणे यांना विशेष अधिकार असतात की संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहामध्ये कामकाजात सहभागी होणं हा त्यांचा विशेष अधिकार असतो. आणि याच्यावरतीही बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. तर त्या दृष्टीनं ही दोन घटनात्मक पदे अभ्यासणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण घटनात्मक संस्थांचा अभ्यास करताना महत्त्वाच्या प्रमुख घटनात्मक संस्थांचा आपण अभ्यास केला. यामध्ये वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आपली इथं राहिलेली आहे अभ्यासाची, परंतु ती आपण इथं अभ्यासली नाही, कारण ती केंद्र राज्य संबंध घेताना आपण त्याच्यामध्ये तिचा अभ्यास आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ते अभ्यासलेलं आहे, त्याच्यामुळे ते इथं पुन्हा घेतलेली नाही. तर अशा पद्धतीनं आपल्या या प्रमुख घटनात्मक संस्था या प्रकरणामध्ये आपण या प्रमुख घटनात्मक संस्था पाहिलेल्या आहेत. आणि मग याचा अभ्यास करताना आपण प्रत्येक घटनात्मक संस्था जी आहे त्यांचा एक तक्ता बनवायचा, तुलना करायची. प्रत्येक घटनात्मक संस्था जी आहे त्याच्या अध्यक्ष, सदस्य, त्यांची संरचना काय आहे, त्यांची नियुक्ती कोण करतं, त्यांचा कार्यकाल काय आहे, त्यांच्या पदाच्या सेवा शर्ती काय आहेत आणि त्यांची कार्य काय आहेत. तर असा तक्ता बनवून त्यांचं कंपॅरिझनमध्ये त्याचा अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर
एका घटनात्मक संस्थेचा अध्यक्ष सदस्यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या दुसरी एखाद्या संस्थेचे जे अध्यक्ष सदस्य आहेत त्यांच्या तरतुदीबरोबर मिक्स होणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये आपल्याकडून चूक होणार नाही. तर या सगळ्या घटनात्मक संस्थांचा अभ्यास एकत्रितपणे करणं गरजेचं आहे. एखाद्या चार्ट बनवून किंवा त्याच्यावरती तुलना करून तो अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा जो काही घटनात्मक संस्थांचं प्रकरण आहे ते या ठिकाणी संपतंय. पुढच्या लेक्चरमध्ये नवीन प्रकरण. धन्यवाद.